नमस्कार. शेळीपालन प्रशिक्षण चालू करतोय आणि कशासाठी करतोय हो, म्हणजे काय करायचंय नेमकं, या प्रशिक्षणाचं काय गरज. कारण मी तुम्हाला काल म्हणलो रणदे भैया शेळीपालन बोलून नाही तर करून दाखवतो, आणि करून पण दाखवतो. का करून दाखवतो? कारण आपल्याला खोटं बोलता येत नाही. चला या प्रशिक्षणाला आजपासून सुरुवात करूया. पार्ट आहे 1. आता हे बघा, सगळं शिकून घ्यायचं, शेळीपालन शिकून घ्यायचं, सगळं शिकून घ्यायचं, पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक शेळीपालन का करावे, पहिल्या टॉपिकमध्ये ते समजून घेऊया. मग इथून पुढं तुम्हाला एक एक गोष्टी सांगत चालत. चला सगळ्यात पहिले आजच्या फर्स्ट पार्टमध्ये बघूयात आपण की शेळीपालन का करावे. हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात पहिली गोष्ट, शेळीपालन जुन्या परंपरेपासून चालत आलेलं आहे. हजारो वर्षापासून शेळीपालन चालत आलेलं आहे. आणि सध्याची मटणाची गरज पाहता किंवा मार्केटमध्ये गरज पाहता हे शेळीपालन किंवा मटणाचे भाव काही कमी होत नाही. एवढ्या दिवसामध्ये तुम्ही बघतात हजारो वर्षापासून कधी रिवर्स आले नाही, आणि याच्यानंतरही कदाचित रिवर्स येणार नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे, कितीही युद्ध झाले आणि कितीही देश बंद पडले तरीही वाढत्या बेरोजगारीमुळं किंवा वातावरणामुळं, लोकसंख्येमुळं जेवणाची गरज ही मानव जातीला पडणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्सेक्टिसाइड्स जे आपण वापरतो किंवा मग भाज्यापाल्यांवर जे औषधं वापरली जातात त्याच्यामुळं पौष्टिक खाद्य कोणालाही गरजूवंत गरज पडणारच आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, मटण तुम्हाला खायला सजेस्ट 100% करणार आहे. आणि बरेच असे लोक आहेत जे दाखवत नाही पण खातात, म्हणजे बरीच खप आहे मित्रांनो मटणाची. तर हा झाला पहिला मुद्दा, म्हणजे काय, मार्केटिंग आणि मार्केट इतकं आहे की तुमचं हे मार्केट कधीच कमी होणार नाही. त्याच्यामुळे शेळीपालन तुम्ही बिनधास्त करू शकता. फेल जाण्यासारखा हा व्यवसाय नाही जर तुम्हाला ते जनावरं सांभाळता आले तर. दुसरा मुद्दा म्हणजे बेरोजगारी. हे बघा, तुम्ही सुशिक्षित आहात, सगळं काही आहे, तुमच्याकडे एक शेती आहे, पण शेतीतून उत्पन्न होत नसेल तर त्या शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही हा व्यवसायाकडे जबरदस्तपणे बघू शकता. कारण एक शेळी तुम्हाला एका वर्षामध्ये 20,000पर्यंत उत्पन्न आरामात देते. आणि असेच तुम्ही 10-15 शेळ्या जर सांभाळल्या आणि तुमचं जर थोडंफार जास्त कमी क्षेत्र जर असेल तर मित्रांनो तुम्ही बिनधास्तपणे 2 ते 2.5 लाख रुपयाचा नफा 10-12 शेळ्या पाळून कमवू शकता, आणि तुमच्या शेतीचा खर्च कमीत कमी किंवा घर खर्च भागू शकता. हे झाले 2-3 मुद्दे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय हो, मजुरी करण्यापेक्षा काही भागामध्ये विदर्भासारख्या ठिकाणी, मराठवाड्यासारख्या ठिकाणी 200-300 रुपये रोजानं कामाला जावं लागतं. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही 10 शेळ्या सांभाळल्या आणि वर्षाला 2 लाख रुपये कमवले तर काय वाईट आहे. शिवाय स्वतःचा धंदा आहे, बिझनेस आहे. तर याच्यामुळे मित्रांनो शेळीपालन करणे खूप गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे आहे. अजून काय मुद्दा आहे ते जाणून घ्या. तुम्हाला लय अपेक्षा नसेल आणि आरामात घर चालेल एवढं जर तुम्हाला काम करायचं असेल तरी तुम्ही शेळीपालन करू शकता आरामात. भाऊ, मला 2-1 लाख रुपये आले ना मी खुश आहे, कारण बाकी इकडं मला 10,000 काम करतो, 10 वर्षापासून वाढ आणा पेमेंट. तर त्याच्यासाठी मित्रांनो हा धंदा एकदम बेस्ट आहे. धन्यवाद. टॉपिक कळले असेल तर थँक्यू म्हणून जा. धन्यवाद. जय बाळू मामा, जय